केस क्लोज्ड, डिटेक्टिव्ह कोनन, मिलियन डॉलर पेंटाग्राम. जपानमधील आणि परदेशातही प्रसिद्ध असलेल्या केस क्लोज्ड, ज्याला डिटेक्टिव्ह कोनान म्हणून ओळखलं जातं, त्या मंगा मालिकेने आपल्या कल्पक खुनांच्या गूढ कथा आणि रोमांचक समाधानांसाठी खूप लोकप्रियता मिळवली आहे. 1996 पासून चालणाऱ्या अॅनिमे शो व्यतिरिक्त दरवर्षी डिटेक्टिव्ह कोनान चित्रपट प्रदर्शित होतो आणि 2024 मध्ये आलेला हा नवीनतम चित्रपट उच्च कमाई करणारा ठरला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी चिका नागाओका यांनी घेतली आहे आणि त्या डिटेक्टिव्ह कोनान चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. जे या मालिकेचे नवे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सुरुवातीचे 2 मिनिटांचे क्रेडिट्स पात्रांच्या पार्श्वभूमीची झलक देतात. हायस्कूल डिटेक्टिव्ह शिनिची कुडो एका गुप्त क्राईम सिंडिकेटशी झालेल्या संघर्षानंतर एका रहस्यमय गोळीचा प्रभाव घेतो, ज्यामुळे त्याचे शरीर 7 वर्षांच्या मुलासारखे लहान होते. तो आपले नाव कोनान ठेवतो, अर्थातच शेरलॉक होम्सच्या लेखकाच्या नावावरून, आणि आपल्या प्रेयसी रॉइन व तिच्या डिटेक्टिव्ह वडिलांसोबत राहून आपली विश्लेषणात्मक क्षमता वापरतो. फारच कमी लोकांना त्याची खरी ओळख माहिती आहे, त्यातले 2 म्हणजे हेजी हात्तोरी, एक दुसरा तरुण गुप्तहेर, आणि काइटो किड, जो एक मास्टर ज्वेल चोर आहे. सुरुवातीला मिलियन डॉलर पेंटाग्राम हा कोनान आणि किडमधील आणखी एक संघर्ष वाटतो. पण जुन्या तलवारी चोरण्याचा किडचा प्लान एका वेडसर खजिना शोधाकडे वळतो, ज्यात हे दोघे शत्रू एकत्र काम करतात. हा नवीन डायनामिक पाहायला मजा येते, परंतु पटकथा नंतर गुंतागुंतीची होते कारण अधिकाधिक शत्रू सामील होतात. चित्रपटाचा क्लायमॅक्स कोनानच्या बुद्धिमत्तेचे प्रदर्शन करता एक ॲक्शन सीनसाठी केलेले निमित्त वाटते. तरीही काही चमकदार क्षण आहेत, विशेषतः गोर्योकार्कू किल्ल्याच्या वास्तवातील ठिकाणाचा वापर खूपच मंत्रमुग्ध करणारा आहे. मात्र परिचित पात्रांच्या कॅमिओजवर भर देणे आणि वास्तविक खलनायकाची अनुपस्थिती या चित्रपटाला केवळ हार्डकोर चाहत्यांसाठीच योग्य ठरवते. अंतिम निर्णय 5 पैकी 3.5. तर मित्रांनो, हा होता डिटेक्टिव्ह कोनन मिलियन डॉलर पेंटाग्रामचा रिव्ह्यू. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.